नमस्कार, MB न्यूज आणि WH न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। सध्या आपण आलोय अमरावतीच्या डेपोमध्ये, जो अमरावतीचा सर्वात मोठा डेपो म्हणून गणला गेलेला आहे आणि मोठा डेपो म्हणून गणला गेला असता आज येथे आपण आलो आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची या कार्यक्रमात। आपण बघू शकतो हा पूर्णपणे एक डेपो असून हा संपूर्ण जिल्ह्यातील एक मोठा डेपो म्हणून गणला गेलेला आहे। तर आपल्यासोबत आप्पाजी, आप्पा नमस्कार, कुठून आले आहे? मी विरशीवरून आलो। विरशी काय म्हणते? विरशीच हवा मस्त आहे। कोणाची आहे? आमची पंजाची आहे। पंजाची आहे। कोण उमेदवार आहे? बळवंतराव वानकडे। काय कोणते कामं केलेले आहेत त्यांनी विकासाचे? मला काही माहित नाही। नाही आहे, पण हवा बळवंत वानकडेची आहे। काय अपेक्षा आहे बळवंत वानकडेकडून? काय आहे ते करतील, ते वेगळी गोष्ट काय अपेक्षा आहे। हो का? नक्कीच। आपल्यासोबत पुन्हा ताई आहे। ताई काय सांगा, कुठून आल्या? आम्ही अमरावतीवरून। काय म्हणते, कोणाची हवा आहे अमरावतीत? अमरावतीत कोणाची हवा आहे? बळवंत साहेबाची आहे। काऊन नवनीत राणा काय म्हणते? नवनीत रत्ने चांगले आहेत ना? चांगले आहे ना। पण तुम्ही बळवंत राणा बळवंत राणाची हवा आहे ना? हो, नक्कीच त्यांची हवा बळवंत राणाकडे आहे। पुन्हा आपण जाणून घ्या, काय सांगाल ताई? काय सांगाल? तुमचं मत पडते ना? कुठून आले तुम्ही? अमरावतीतच आले। काय म्हणते अमरावतीची हवा? तुम्हाला मतदान करायचं, काय सांगाल? चांगली आहे ना हवा? महागाई एकीकडे महागाई वाढलेली आहे। स्वयंपाकाचा विषय गॅस तुमचा जो नेहमी तुम्हाला संपर्कात येते, त्याचे 1100 रुपये भाव झाला, 1100 रुपये। काय सांगाल? काय सांगायचं राहिलं आता? महागाईच्या उद्देशाने तुम्हाला वोटिंग करायचं आहे ना यावेळेस? हो। तुमचं कौल कोणाकडे? आता कोणाकडे आहे? आता वेळेवर पाहू ना आता। नक्कीच वेगळ्यात पो असं यांचं म्हणणं नाही। पुन्हा आपल्यासोबत युवा वर्ग आहे, काय सांगाल? अमरावतीची हवा काय म्हणते? अमरावतीची हवा बळवंत वानकडे। हा, यांचा विजय नक्कीच हवा। आणि कारण की कसं आहे, महंगाई वाढली आहे, पुन्हा आमचे शिक्षण वगैरे पुरं लॉस होत आहे। पुन्हा ते कोरोना काळामध्ये 2 वर्षाचं ते लॉस झालं। ते 2 वर्ष आता 2 वर्ष पुढे आम्हाला देऊ शकत नाही। ते 2 वर्ष जास्त झाले म्हणून आम्हाला नोकरीवरून काढू शकते, 2 वर्ष पुढे ठेवू शकत नाही म्हणून बळवंत वानकडे। रोजगाराबद्दल तुमची भाजप सरकार नाराजी आहे? हो, नाराजी आहे। नक्कीच। आप्पाजी काय सांगा, कुठून आले? लिंबा बातपूर तालुका। कोणाची हवा आहे? राणाची आहे, ते राणाची हवा आहे, फुल आहे। नवनीत राणा? हा। कोणती? कमळ। त्यानं हर गावाले काम केले आहे पूर्ण। हो, कोण्या बाबतीत फुल असो काही असो तसे बहाल आहेत। हो का? हो, आमच्या इथे फुल ते राणाची, नवनीत राणा। हा, नक्कीच। अनेक कामं केले आहे म्हणजे नवनीत राणा यांच्या भागात, त्याच्यामुळे याचा कल नवनीत राणा यांच्याकडे गेलेला आहे। पुन्हा आपण जाणून घेऊया, हे संपूर्ण एक अमरावतीचं डेपो असून या ठिकाणी काही प्रवासी सुद्धा आलेला आहे। दादा नमस्कार, कुठून आले? अकोट। काय सांगा, काय म्हणते हवा अकोटमध्ये? अकोटमध्ये असं वाटते बा पंजा आहे। पंजा? हा। कोण आहे पंजावर उमेदवार? पंजावर आहे हे अभय पाटील। अभय पाटील। नक्कीच यांचा कल अभय पाटील केलेला आहे। हे अकोला जिल्ह्यातले असल्या कारणाने नक्कीच पुन्हा आपण या डेपोमध्ये काही नागरिक आहे, काही युवा वर्ग आहे, तर त्यांच्यापासून सुद्धा जाणून घेऊया का अमरावतीमध्ये हवा कोणाची। दादा कुठून आले आपण? आम्ही औरंगाबाद, संभाजीनगर। हे संभाजीनगरून आले। चला ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया। काय सांगशील बेटा, काय म्हणते? आला कॉलेजमधून? हो। कोणत्या वर्गात आहे? आपला ITI झाला। ITI कोणता टेट करून झाला? थिएटर झाला। कोणत्या कॉलेज चालला? अकोले जागीर। अकोला जागीर। काय म्हणते मतदारसंघात हवा कोणाची? बीजेपी। काय म्हणून बीजेपी? काँग्रेस का नाही? काँग्रेस नाही, बीजेपी। ठीक आहे, यांचा कल बीजेपी कडे गेला आहे। काय म्हणून कुठे चालले? कुठे चालले? अमरावती, नागपूर। नागपूर। कुठे राहता? नागपूर, अमरावतीला राहतो। काय म्हणते अमरावतीची हवा? अमरावतीची हवा तर आता चांगली वाटून राहिली। आता आज तर वातावरण समजा थंड आहे, पण वातावरण राजकीय वातावरण तापलेलं आहे। काय सांगा याच्याबद्दल तर आपण काही नाही बोलू शकत। राजकीय कोणाकडे हवा राहील? 24 तारखेला मतदान आहे। आता सध्या तर आता आपलं पंजाकडे आहे। पंजाकडे? ठीक आहे, पुन्हा आपण जाणून घेऊया। काय सांगा, कुठून आले? ओडूरा। काय म्हणतात ओडूराला? काय हवा कोणाची आहे? हवा 2-3 आहे। हवा कोणाची आहे? 2-3 इकडे आहे। पंजावर आहे, बच्चूवर आहे, बुबलूवर आहे। हो का? एकंदरीत वातावरण काय म्हणते महागाईच्या वातावरणामध्ये? वातावरण तर राहते। हो ना? तुम्हाला काय वाटते? महागाई नाही आहे। महागाई नाही आहे? नाही, साधारण आहे। साधारण आहे। चला ठीक आहे, हे पुन्हा आलेले आहे। पुन्हा आपण आतमध्ये येऊया। सध्या हा डेपो असून या डेपोमध्ये आपण आलेलो आहे आणि डेपोच्या आतमध्ये सुद्धा आपण जनतेकडून कौल जाणून घेऊया।
आणि एकीकडे जे प्रवासी आहे. दादा नमस्कार, कुठे राहता? चांदूरबाजार. काय म्हणते चांदूरबाजार, कोणाची हवा आहे? 26 तारखेला मतदान आहे. लोकसभेचं काय सांगा? ह्यावेळेस दिनेश भाऊ. दिनेश भाऊ, ठीक आहे. कुठून आले काका, कुठून आले? गणोजावरून. काय म्हणते कोणाच्यामध्ये 26 तारखेला मतदान आहे, हवा कोणाची राहील? हवा पंजाची वाटते आमच्या. पंजाबी. निवडणूक आहे. आणि काय सांगाल? हवा कोणाची आहे? हवा सारी पंजाबीच आहे आमच्या इकडे. पंजाबी आहे. गाव कोणतं आहे? गणोजा. नक्कीच. पुन्हा आपण जाणून घ्या. काही इथे प्रवासी बसलेले आहे, बसची वाट पाहत आहे, अद्यापपर्यंत बस लागली नाही आहे. त्यामुळे प्रवासी आपण कुठं चालले? मी पुसदा चाललो. कुठं चालले? काय म्हणते पुद्याले 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं, कोणाची हवा आहे? आता असा टॉप ऑफ फाईटवर पंजा आणि कमळचं आहे. पंजा आणि कमळ. हो, बाकी नाही. बाकी आहे तुम्ही. नक्कीच. आणि आपण कुठं चालले? नांदगाव पेठली. नांदगाव पेठ. नांदगाव पेठ, अमरावती मतदारसंघ. काय म्हणते? पंजा. पंजा. ठीक आहे. नक्कीच आपल्यासोबत काही युवा वर्ग पण जोडलेले आहे. तर आपल्यासोबत काय सांगत आहे, कुठून आल्या? अकोला. या अकोल्याच्या अमरावती मतदारसंघातल्या नाही. चला ठीक आहे ताई. पुन्हा आपल्यासोबत काही युवा वर्ग जोडलेले आहे आणि युवा जुळले असता या ठिकाणी हा चक्क हा सर्वात मोठा डेपो म्हणून गणला गेला जिल्ह्यातला. काही काय सांगा, आगामी लोकसभा निवडणूक कुठून आले? मला विचारू नका, माहित नाही मला. माहित नाही. काय सांगते? ITI चालू आहे. काय सुद्धा शिक्षण? मोटर मेकॅनिक. ITI मध्ये आहे. कोणत्या गावाला राहतो? कोल्हापूर. कोल्हापूर. काय म्हणते कोल्हापूर युवा आहे ना? तर मतदान काय म्हणते हवा? आता माहित नाही. आहे. चला ठीक आहे. हा, कुठून आल्या ताई? मी प्रॉपर अमरावती, सविता धांडे, सामाजिक कार्यकर्ता. काय म्हणते अमरावतीची हवा कोणाची? अमरावती शहरामध्ये जे मोदी साहेबांनी जी हवा हे केलेली आहे, पण ती हवा नाही आहे. महिला काँग्रेस, आम्हाला काँग्रेसच पाहिजे. यावेळेला परिवर्तन पाहिजे. ज्या नवनीत ताई म्हणतात की आम्ही असं करेल, मी तसं करेल, केलं काहीच नाही. अमरावतीचा विकासच केला नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला आता परिवर्तन पाहिजे. आम्हाला काँग्रेस पाहिजे. नेमकं परिवर्तन का पाहिजे ताई? परिवर्तन म्हणजे इथे आम्हाला बेरोजगारी पडलेली आहे. मुलांना हे नाही आहे, फॅक्टऱ्या नाही आहे, काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथे फॅक्टऱ्या वगैरे सगळं पाहिजे. काय सांगा महागाईबद्दल? महागाई म्हणजे दुनियाभराची वाढलेली आहे. ज्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये 400 रुपये सिलेंडर होतं, आताच्या काळामध्ये 1200 रुपये सिलेंडर घ्यावं लागते आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्हाला काँग्रेस पाहिजे. आणि कल कोणाकडे राहील तुमच्या अमरावतीमध्ये? अमरावतीमध्ये आमचा सर्व जणांचा काँग्रेसकडेच हे आहे. कौल आहे. हो, कौल आहे. नक्कीच. बघा, हे महिला आहे, महिलांनी एक आक्रोश केलेला आहे. एक महागाई आणि दुसरीकडे विकास या संदर्भात त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा आपल्यासोबत खोटे आश्वासन देतात. नुसतं खोटे आश्वासन आहे सर. मी असा करेल, मी तसा करेल, करत काहीच नाही. असं कोण म्हणते? असे मोदी साहेब म्हणतात, मी हे करेल, मी ते करेल. आतापर्यंत काहीच केलेलं नाही. विकासच नाही झालेला आहे अमरावती मधला. त्याच्यामुळे आता आम्हाला परिवर्तन पाहिजे. आम्हाला बळवंत भाऊ पाहिजे. नक्कीच. सध्या अमरावतीमध्ये विकास झाला नाही आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि आता अमरावतीमध्ये कुठे? अमरावतीमध्ये गगलानी नगर, वडाळी नाका. काय सांगा, काय म्हणते? कुठून आला? माऊली जहागीर. माऊली जहागीर. काय सुरू आहे? बीकॉम. कोणत्या कॉलेजला आहे? इंग्लिश प्रशासकीय महाविद्यालय. इंग्लिश प्रशासकीय महाविद्यालय. संपली नाही का एक्झाम? चालू झाली. काय म्हणते माऊलीचं वातावरण, कोणाची हवा आहे? वातावरण राजकारणच नाही. राजकारणाचं माहित नाही, पण युवा वर्ग निवडणूक बद्दल जाते. मग काय तुझं काय मत पडत नाही? काय नाही ना? ठीक आहे. मत पडत नाही म्हणते, पण तरी पण माहिती असायला पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये जनजागृती सुरू आहे. पण जनजागृती सुरू असताना विद्यार्थ्यांना माहिती आहे कुठल्या विद्यार्थी आहे, कुठल्या विद्यार्थी नाही आहे. त्याला कुठून आलेले आहे? चांदूर बाजार. काय म्हणते चांदूर बाजार मध्ये हवा कधी? सध्या काँग्रेस. एकंदरीत का? काँग्रेसचा पर्यायच नाही ना. काय आश्वासन मध्ये तुम्ही काय हे करता? काय सांगा ना, तुम्ही काय परिवर्तन केलं तुम्ही आतापर्यंत? किती वर्षात? 10 वर्षात? 15 वर्षात? 15 वर्षात सांगा ना तुम्ही. काहीतरी सांगा ना. काय केलं तुम्ही? लोकांना आश्वासन दिलं, त्याच्याशिवाय तुम्ही काय केलं? नक्की तुमची नाराजी काय आहे? नाराजी म्हणजे तुम्ही काय विकास तर दाखवा. विकास काय आहे तुमचं?
म्हणजे कोणाचा विकास कोणाचा? कोणा सगळ्यांना विचारा ना, कोणाचा काय विकास झालाय. कोणीतरी म्हणाले एखाद्या काका तुम्हाला वाटते काय विकास झालाय म्हणून. तुम्ही कोणत्या मुद्द्यावर वोटिंग करणार आहे? आम्ही ह्या मुद्द्यावर वोटिंग करणार आहे. आता काँग्रेस मोदी साहेबांना आपण हे केलंय, आता एक वेळा काँग्रेसला हे करू अजून. मोदीला वोटिंग केलं होतं तुम्ही? हो, मोदीला म्हणजे मोदीवर विश्वास ठेवून तुम्ही वोटिंग केलं होतं? हो बिलकुल. अनंतराव अडसूळ साहेबांना वेटिंग केलं होतं. यावर्षी काय नारी दर्शवली आहे? काय तो काही विकासच नाही झाला ना. नोकरी वगैरे नाही भेटले. काय नाही भेटलं? नोकऱ्या पाहिजे होत्या. नोकऱ्या, बेरोजगारी थोडीशी जास्त आहे. महागाईबद्दल काय सांगा? महागाई वाढली आहे, थोडी कमी करायला पाहिजे. हं. मग आपलं पाऊल कोणाकडे राहील? आता हे तर वेळेवर आणि तुम्ही कुठून आलेले आहे? मी इथंच राहते. अमरावती मतदारसंघामध्ये राहतात. नक्कीच ठीक आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. दादा कुठून आले? चांदूर बाजार. चांदूर बाजार. काय म्हणते चांदूरबाजी हवा? हवा वगैरे सांगता नाही येत. सुजान मतदारसंघ आहे. ज्यांना विकास, बेरोजगारी, महागाई याही पेक्षा देशाची सुरक्षितता, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशानं टाकलेलं पाऊल, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवलेले प्रश्न किंवा देशांतर्गत जे प्राचीनतम काळापासून असणारे जे प्रश्न आहे यांना कुठंतरी वाचा फोडण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून एक व्यासपीठ भारताकडून तयार करण्यात आलं आणि त्या व्यासपीठावरून आज भारताची प्रतिमा जे संपूर्ण विश्वामध्ये उंचावलेली आहे, तर निश्चिततः प्राचीनतम संस्कृतीचा वैभव जर आपण गृहीत धरला तर विश्वगुरुपदी आरूढ होण्याचं जे सामर्थ्य आहे ते या सरकारमध्ये आहे. आणि निश्चितच भविष्यात सुद्धा याच एका नेतृत्वाकडून एका विशिष्ट प्रकारचे सर्वसामान्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व कामं होतील याबद्दल अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही असं माझं. यावेळेस तुमची अपेक्षा काय? तुम्ही मतदान करा सरकारकडून? नाही, ते तर सांगता नाही. ते गुप्त मतदान आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे ते ओपन करता येणार नाही. पण एक सुशिक्षित आणि सुजाण नागरिक म्हणून जी भूमिका महत्त्वाची आहे त्या भूमिकेवर आपण ठाम राहूया. आणि भारताचं भविष्य आणि सुरक्षितता या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्याला योग्यतम प्राधान्यक्रम देणं हे सर्व नागरिकांचं आहे. जो आहे जो विभाग आहे तो त्याचं खासगीकरण झालेलं आहे, याच्या संदर्भात काय सांगा? तुम्ही सुरक्षेच्या संदर्भात बोलली आहे. डिफेन्स सारखा जो सुरक्षाचा एक महत्त्वाचा भाग आहे तो त्याचं खासगीकरण झालं आहे, या संदर्भात तुम्ही काय? नाही, ती माहिती माझ्यापर्यंत अद्यापपर्यंत पोहोचली नाही. याच्यापर्यंत माहिती आली तर ठीक आहे दादा, धन्यवाद. पुन्हा जाणून घेऊया आपण, पुन्हा इकडे येऊया. आणि या ठिकाणी पुन्हा भरपूर असे येणारे जाणारे, अपडाऊन करणारे असे प्रवासी भरपूर असे आहे. हे आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर असे प्रवासी आलेले आहे. आणि हा एक अमरावतीचा डेपो असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बसेसचा तुटवडा आहे. बसेस वेळोवेळी येत नसल्यामुळे इथे गर्दी वाढत आहे. जर वेळेवर बसेस आल्या तर हे गर्दी दिसणार नाही. म्हणजेच डेपोमध्ये सुद्धा काहीतरी कमतरता आहे हे सुद्धा यावरून दिसत आहे. पुन्हा आपण जाणून घेऊया. या इकडे पुन्हा काकू नमस्कार, कुठून आल्या? चांदूर बाजार. चांदूर. काय म्हणते चांदूर बाजार हवा? छान आहे, छान आहे हवा. हवा म्हणजे कशाची हवा? मतदान आहे. चांगला आहे ना. विकसित लोकांसाठी विकास बस एवढंच बोलतोय. जो विकास करेल त्यांनाच मत देईन असं यांचं मत आहे. तर ठीक आहे. काय सांगा दादा, कुठून आले? मी एक बुलढाणा डिस्ट्रिक्ट. हे बुलढाण्याचे आहे, अमरावती मतदारसंघातले नाही आहे. तर ठीक आहे. तर आता जाणून घेऊया कुठून आले दादा? आम्ही तळवेल बऱ्हाणपूर तळवेल. कुठला आहे? चांदूर बाजार. काय म्हणते तळवलचे वातावरण? चांगला आहे ना. कोणाची हवा आहे? हवा काय सांगावं? तुम्ही 26 तारखेला मतदान करणार आहे? हा, मतदान करणार आहे. त्या तारखेचा निकाल आहे. हा, काय तुम्हाला वाटते? तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडून? सरकारकडून कसं आहे, आता बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर अजून महागाईचा मुद्दा आहे, बेरोजगारी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर नोकरी असं चालू आहे त्या बंद झाल्या पाहिजे, खाजगीकरण बंद झालं पाहिजे. खाजगीकरण सरित आहे म्हणजे कसं सुशिक्षित बेरोजगार पोरं आहे, अजून त्यानंतर महिलांचे प्रश्न आहे, इतर सामाजिक प्रश्न आहे, याच्यावर शासनाने लक्ष दिलं. महागाईबद्दल काय सांगा? महागाई भरपूर महागाई वाढली, महागाई कमी झाली पाहिजे. 2014 पर्यंत सिलेंडर कितीचा होता? तो सिलेंडर होता समजा 700 रुपयाच्या आसपास, 600 ते 700च्या आसपास. किती रुपयाचा होता? 600 रुपये. बरोबर आहे. गृहिणी यांना माहित राहते. आता आज काय सिलेंडरचे भाव? आजचे 900 रुपये, 800 रुपये. महाग चालले का स्वस्त आहे? नाही, महाग आहे. काय वाटतं, बदल होणार काय? हो, बदल होणार. मोदी सरकारच्या काळात बदल होणार. आता मोदी सरकारच्या काळात बदल होणार. हो. कोणाची? मोदीचे करणार आहेत बदल. मोदीची करणार आहे. सिलेंडर वाढलाय, कोणी वाढवलेला आहे?
आता वाढलं तर आहेच म्हणा, पण तरी मोदीची करणार. सिलेंडरचे भाव कोण वाढवले? ठीक आहे ताई. सिलेंडरचे भाव MB न्यूज 365 पाहून घेतात मोबाईलवर. 365 युट्यूबवर येते ना ते. MB न्यूज 305 काढ ना. तर बघत राहा MB न्यूज. अशा प्रकारे आज आपण अमरावती येथील हवा कोणाची या ठिकाणी डेपोमध्ये आलो असता जनतेने प्रत्येकाचा एक कौल दिलेला आहे, कोणी भाजपकडे तर कोणी काँग्रेसकडे. तर बघत राहा MB न्यूज. MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या. धन्यवाद.